UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। आपलं सरकार येईल हा अति आत्मविश्वासघात करू शकेल। काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वानं राज्यातील नेत्यांचे कान टोचले। मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावरील वादावर नेत्यांना सबुरीचा सल्ला। संजय राऊत आज दिल्ली दौऱ्यावर। राऊत काँग्रेस पक्ष श्रेष्ठींसोबत जागा वाटपाबाबत चर्चा करणार। सूत्रांची माहिती। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे दौऱ्यावर विविध प्रकल्पांचं उद्घाटन करणार। शिवाजीनगर ते स्वारगेट भुयारी मेट्रोचं लोकार्पण होणार। संध्याकाळच्या मोदींच्या सभेवर पावसाचं सावट। पंतप्रधान मोदींच्या पुणे दौऱ्यावर पावसाचं सावट। पावसामुळे एसपी कॉलेजच्या मैदानावर चिखल। सभेसाठी प्रशासनाकडून गणेश कला क्रीडा मंचमध्ये पर्यायी व्यवस्था। शिवसेनेतील राजकारणाला कंटाळून 2000 साली मी रिव्हर्स गिअर टाकला होता। साजिद नाडियावालांमुळे मी पुन्हा राजकारणात। एक नंबर चित्रपटाच्या लॉन्चिंग वेळी राज ठाकरेंनी सांगितलाय 24 वर्षांपूर्वीचा किस्सा। मुंबईत हवामान विभागाचा रेड अलर्ट जारी। जोरदार पावसाच्या पार्श्वभूमीवर आज मुंबई, ठाणे, पालघरमधील शाळांना सुट्टी। शिक्षण विभागाचा निर्णय। पावसामुळे मध्य रेल्वेवर परिणाम। मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत। कल्याणहून सीएसएमटीकडे येणाऱ्या लोकल 20 मिनिटं उशिरानं। कल्याण स्थानकात प्रवाशांची गर्दी। जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड सिपजवळ महिला मॅनहॉलमध्ये पडली आहे। मॅनहॉलमध्ये पडून महिलेचा मृत्यू। ठाण्यात मुंब्रा बायपासवर दरड कोसळली। ठाण्याच्या दिशेनं जाणाऱ्या मार्गावर दरड कोसळली। वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता। नागपूरसह परिसरात सकाळपासून पावसाला सुरुवात। कपाशी, तूर आणि सोयाबीन पिकाला फायदा। मुसळधार पावसानं पुणेकरांची तारांबळ। वाहतूक कोंडीमुळे शहरातील प्रमुख रस्ते बंद। पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील शाळांना सुट्टी। डोक्यात गोळी का मारली? 4 अधिकाऱ्यांना एक आरोपी सावरता आला नाही का? बदलापूर प्रकरणातील आरोपाबाबत हायकोर्टाचे पोलिसांना सवाल। तर फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये गडबड असल्यास पावलं उचलण्याचा इशारा। पवार ठाकरेंच्या पक्षातील बूथच्या कार्यकर्त्यांना भाजपात आणा। आपणच घड्याळ धनुष्यबाणाला हरवलं तर कोण जिंकेल? मित्रपक्षाचं मजबूतीनं काम करण्याच्या शहांच्या पदाधिकाऱ्यांना सूचना। ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचंही उपोषण मागे। मराठा समाजाची दिशाभूल करण्यासाठी जरांगेंचं उपोषण। जरांगे, शरद पवार, राजेश टोपे आणि रोहित पवारांनी बसवलेलं प्यादं। हाकेंचा हल्लाबोल। नंदुरबारमध्ये कामगार कल्याण योजनेतील पेट्या आणि भांडी वाटपाच्या ठिकाणी महिलांचा रात्री मुक्काम। ढसाळ नियोजनामुळे महिलांना रात्री उघड्यावर झोपायची वेळ। मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेअंतर्गत राज्यातील पहिली रेल्वे कोल्हापुरातून निघणार। 800 नागरिकांना घेऊन शनिवारी रेल्वे अयोध्येला रवाना होईल। कामाचे पैसे मिळत नसल्यानं कंत्राटदार आणि अभियंत्यांकडून सर्व विकास कामं 30 सप्टेंबरपर्यंत बेमुदत बंद। 8 ऑक्टोबरला राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 1 दिवसीय लाक्षणिक उपोषण। एक नंबर चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च सोहळ्यासाठी राज ठाकरे, आमिर खानसह चित्रपटाची संपूर्ण टीम उपस्थित। सोन्याच्या दरात प्रतितोळा 1167 रुपयांची वाढ। सोनं प्रतितोळा 75,248 रुपये। तर नवी दिल्लीमध्ये सोनं प्रतितोळा 77,170 रुपयांवर। जम्मू आणि काश्मीर विधानसभेसाठी दुसऱ्या टप्प्यात बुधवारी 56% मतदान। तर 26 मतदारसंघात एकूण 239 उमेदवार रिंगणार। विदर्भ, मराठवाडा आणि कोकण, मध्य महाराष्ट्रात पुढील 4 दिवस पावसाचा जोर। पालघरला रेड अलर्ट तर नाशिक, पुणे, रायगडला ऑरेंज अलर्ट। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।